स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. खानापूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा. वैभव पाटील थेट शेतकऱ्यांच्या पिकात. साळेशिंगे देवनगर परिसरात गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान, केळीसह अन्य पिकांची हानी, शेतकऱ्यांना मोठा धक्का. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. खानापूर तालुक्यातील साळेशिंगे देवनगर परिसराला रविवारी रात्री अवकाळीचा मोठा तडाखा बसलाय. वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाल्यानं केळीसह अन्य पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. खानापूर तालुक्यात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वारा सुरू झाला. त्यानंतर काही मिनिटातच गारपीट व पावसास सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडाले. खानापूर तालुक्यातील साळेशिंगे देवनगर परिसरातील वादळी वाऱ्यांचं गारांचा पाऊस होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. साळेशिंगे येथील शेतकरी ब्रह्मदेव दत्तू जाधव यांची हातातोंडाला आलेली केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. भाजपचे नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी सोमवारी साळेशिंगेत ब्रह्मदेव जाधव यांच्या केळी बागेची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी खानापूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. खानापूर तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत व्हावी यासाठी मागणी करणार असल्याचं ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितलं. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.